शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक टोमॅटो शेतीमध्ये आलेलो आहोत. पण टोमॅटो शेती व्यतिरिक्त आपल्याला अनेक पीक म्हणजे प्रत्येक पिकावर आपल्याला जे आहे ते लाल कोळी सगळ्यात जास्त बघायला मिळतो. तर नेमकं लाल कोळीवर आपण कोणतं औषध फवारावे आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो जे आहे ते टोमॅटोमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी जे आहे ती लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये जे आपलं ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो, ढगाळ वातावरणामध्येही आपल्याला थ्रिप्स, लाल कोळी अशा बऱ्याच कीटकांची आपल्याला यामध्ये जे आहे ते अशा वातावरणामध्ये सगळ्यात जास्त वाढण्याची संभावना असते शेतकरी मित्रांनो. तर याला काय करायचं शेतकरी मित्रांनो, तर यासाठी आपण शेतकरी मित्रांनो जे आहे ते षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेडचं आपल्याला जे आहे ते क्रश माइट, जे की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, ही औषध आपल्याला प्रमाण जे आहे ते आपल्याला 30 ml 15 लिटरसाठी वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो. जर आपण क्रश माइट वापरल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपला जे लाल कोळी आहे, तर लाल कोळी आपला थोडा थोडा कमी होत चाललेला आहे. तर आपण ही नेमकं कोणत्या पिकावर आपण जी आहे ती क्रश माइट फवारू शकता शेतकरी मित्रांनो. ही जी आहे ती आपण ऑल क्रॉप म्हणजे पूर्ण क्रॉपवर आपण मारू शकतो. टोमॅटो असेल, मिरची असेल, भेंडी असेल, भेंडी आणि वांगा असेल, वांग्यावरही सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ती लाल कोळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.